नमस्कार. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जगातले 4 सर्वात मोठे धर्म ख्रिस्ती, इस्लाम, हिंदू आणि बौद्ध या सगळ्यांचा उगम एकाच लहानशा पट्ट्यात झाला आहे. आता हा फक्त एक योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठं कारण दडले? चला आज आपण याच रहस्याचा छडा लावूया. हाच तो प्रदेश ज्याला आपण एक प्रकारे पवित्र पट्टा म्हणू शकतो. मध्य पूर्वेपासून ते अगदी उत्तर भारतापर्यंत पसरलेला हा भूभाग. जगातल्या अब्जावधी लोकांच्या श्रद्धेचा जन्म इथेच झाला. पण असं का? खरंच हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काही ठोस कारणं आहेत? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण प्रदेश पृथ्वीवरच्या राहण्यायोग्य जमिनीच्या 4% कमी आहे. विचार करा, इतक्या लहानशा जागेतून एवढा मोठा जागतिक प्रभाव कसा काय पडला असेल? ही आकडेवारीच या रहस्याला अजून गूढ बनवते. आणि हा प्रभाव किती जबरदस्त आहे हे बघा. ख्रिस्ती, इस्लाम, हिंदू आणि बौद्ध धर्म हे सगळे मिळून जगातल्या जवळपास 77% लोकांचं प्रतिनिधित्व करतात. आणि हे सगळेच्या सगळे त्याच एका पवित्र पट्ट्यातून आले आहेत. तर हे आता स्पष्ट आहे की हा फक्त एक योगायोग असू शकत नाही. यामागे भूगोल, इतिहास आणि मानवी समाजाच्या विकासाची एक मोठी गुंतागुंतीची कहाणी आहे. चला तर मग ह्या तपासाला सुरुवात करूया आणि एक एक पुरावा नीट तपासूया. आपला पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे या प्रदेशाचं भौगोलिक स्थान. हे ठिकाण फक्त जमिनीचा एक तुकडा नव्हतं, तर ते विचार आणि संस्कृती यांच्या देवाणघेवाणीचं एक ग्लोबल सेंटर होतं. जरा कल्पना करा, हा प्रदेश जुन्या जगाच्या अगदी मध्यभागी होता. एका बाजूला युरोप, दुसऱ्या बाजूला आफ्रिका आणि पूर्वेकडे विशाल आशिया. म्हणजे खरं तर हे जुन्या जगाचं जंक्शन होतं, जिथे सगळे रस्ते येऊन मिळायचे. आणि याच मध्यवर्ती स्थानामुळे जगातील सगळ्यात महत्त्वाचे व्यापारी मार्ग इथूनच जायचे. सिल्क रोडवरून फक्त रेशीम किंवा मसालेच जात नव्हते, तर त्यासोबत नवीन विचार, नवीन तत्त्वज्ञान आणि नव्या धार्मिक कल्पनांचाही प्रवास होत होता. हे जणू विचारांचे सुपर हायवे होते. आणि हा संपर्क फक्त जमिनीपुरता नव्हता. भूमध्य समुद्राने युरोप आणि आफ्रिकेचे दरवाजे उघडले, तर लाल समुद्र आणि अरबी समुद्राने भारताला थेट मध्य पूर्वेशी जोडलं. या सागरी मार्गांमुळे इथल्या कल्पना जहाजांमधनं जगभर पोचल्या. आता आपण आपल्या तपासातल्या दुसऱ्या पुराव्याकडे वळूया, शहरांचा उदय. याच प्रदेशात जगातली पहिली काही शहरं आणि मोठे समाज विकसित झाले. आणि या शहरीकरणामुळेच एका नव्या प्रकारच्या श्रद्धाप्रणालीची गरज निर्माण झाली. यातला फरक खूप महत्त्वाचा आहे. बघा, ग्रामीण जीवनात लोकांची श्रद्धा तिथल्या स्थानिक गोष्टींशी जोडलेली होती, जसं की एखादं झाड, नदी किंवा डोंगर. पण शहरांमध्ये काय होतं? तिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले अनोळखी लोक एकत्र राहत होते. त्यांना एकत्र बांधून ठेवू शकेल अशा एका सार्वत्रिक श्रद्धेची गरज होती. शहरांमुळे एक नवीन गोष्ट घडली, ती म्हणजे स्किल स्पेशलायझेशन. म्हणजे आता काही लोक आपलं पूर्ण वेळ काम फक्त धार्मिक गोष्टींसाठी देऊ शकत होते, जसे की पुजारी किंवा धर्मग्रंथ लिहिणारे लेखक. यामुळे धर्माला एक संघटित रूप आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो लिहून ठेवता येऊ लागला, ज्यामुळे तो एका जागेपुरता मर्यादित राहिला नाही. आणि इथेच लेखनाचा शोध प्रचंड महत्त्वाचा ठरला. सुमेरियन आणि संस्कृतसारख्या सुरुवातीच्या लिपींमुळे धार्मिक शिकवण, नियम, कथा या सगळ्या गोष्टी लिहून ठेवता येऊ लागल्या. याचा अर्थ असा की धर्म आता फक्त तोंडी परंपरेवर अवलंबून राहिला नाही, त्याचं एक प्रमाणित स्टँडर्ड स्वरूप तयार झालं, जे कुठेही कोणालाही तसंच शिकवता येऊ शकत होतं. आणि आता आपण येतोय आपल्या तपासाच्या सगळ्याच निर्णायक भागाकडे. तो पुरावा म्हणजे साम्राज्यांची ताकद. भूगोल आणि शहरीकरणामुळे पाया तर रचला गेला होता, पण या धर्मांना जगभरात पोहोचवण्याचं, त्यांना सुपरचार्ज करण्याचं काम इथल्या शक्तिशाली साम्राज्यांनी केलं. जरा यावर विचार करा. हे प्रदेश फक्त धर्मांचीच जन्मभूमी नव्हते, तर रोमन, मौर्य आणि अब्बासी खलिफांसारख्या बलाढ्य साम्राज्यांचे केंद्रही होते. आणि हा संबंध काही योगायोग नव्हता, तो अत्यंत निर्णायक होता. हे नातं किती घट्ट होतं ते पहा. रोमन साम्राज्याने जे रस्ते बांधले, त्यावरून फक्त त्यांचे सैनिकच नाही, तर ख्रिस्ती धर्मप्रचारकही फिरले. इस्लामचा प्रसार अरबी भाषेच्या एकीमुळे आणि खलिफताच्या राजकीय सामर्थ्यामुळे वेगाने झाला. तर बौद्ध धर्माला सम्राट अशोकाच्या पाठिंब्याने संपूर्ण आशियात पोहोचण्यासाठी राजाश्रय मिळाला. सम्राट अशोकाचं उदाहरण तर अगदी परफेक्ट आहे.
कलिंगच्या युद्धानंतर त्याला जो पश्चात्ताप झाला त्यामुळे त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. आणि मग काय, आपल्या संपूर्ण साम्राज्याची ताकद त्याने या धर्माच्या प्रसारासाठी लावली. त्याच्यामुळेच बौद्ध धर्म भारताच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचू शकला. आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की या धर्मांच्या प्रसाराला कोणत्या गोष्टींनी मदत केली. पण हेही लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक धर्माच्या प्रसाराची पद्धत एकसारखी नव्हती आणि त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं होतं. इथे प्रसाराच्या 2 वेगवेगळ्या पद्धती दिसतात. एकीकडे ख्रिस्ती, इस्लाम आणि बौद्ध धर्माला राजसत्तेचा म्हणजे राजांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे त्यांचा प्रसार वेगाने आणि टॉप डाऊन झाला, म्हणजे राजाकडून लोकांपर्यंत. याउलट हिंदू धर्माचा प्रसार जास्त ऑर्गॅनिक होता, जो व्यापाऱ्यांसोबत सांस्कृतिक देवाणघेवाणीतून हळूहळू मुळापासून लोकांमध्ये पसरत गेला. मग एक प्रश्न येतो की जगातल्या इतर भागांमधले धर्म का नाही पसरले? कारण त्यांना यांसारख्या अनेक मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागलं. कुठे दुर्गम प्रदेश होते, कुठे आधीच घट्ट रुजलेल्या स्थानिक श्रद्धा होत्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या विचारांना दूरवर पोचवण्यासाठी लेखन प्रणाली किंवा एका शक्तिशाली साम्राज्याची साथ नव्हती. तर आपल्या या सगळ्या तपासाच्या शेवटी आपण या निष्कर्षावर पोहोचतो की जगातील सर्वात मोठे धर्म एकाच ठिकाणाहून का आले, यामागे एक नाही तर अनेक कारणांचा एक शक्तिशाली संगम आहे. थोडक्यात काय तर ही एक परफेक्ट कंडिशन होती, एक असं भौगोलिक स्थान जे जगाचं केंद्र होतं, जिथे शहरांचा उदय झाला, जिथे लेखनाचा शोध लागला आणि जिथे शक्तिशाली साम्राज्यांनी या नव्या विचारांना जगभर पोहोचवण्यासाठी आपली सगळी ताकद वापरली. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी एकाच ठिकाणी घडल्या. पण शेवटी एक प्रश्न उडतोच, ही सर्व केवळ तार्किक आणि ऐतिहासिक कारणं आहेत की या भूमीमध्ये खरंच काहीतरी विशेष आध्यात्मिक ऊर्जा आहे ज्यामुळे हे सगळं घडलं? या प्रश्नाचं उत्तर कदाचित प्रत्येकाने स्वतःसाठी शोधायचं आहे.